ठिकाणी आरोग्य शिबिरचं आयोजन केलेलं असतं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी। या कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले माझे सर्व बांधव, या ठिकाणी ईद ए मिलादच्या आपल्याला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आता उद्याची कावड यात्रा आहे आणि परवाच्या दिवशी आपली ईद आहे। तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सुचतो की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बॅनर लावायचे आहे, उद्याचा आपला कावड यात्रा झाली की परवाच्या दिवशी 25ला जिथं जिथं आपल्याला बॅनर लावायचे असतील ते बॅनर काढा आणि आपले बॅनर त्या ठिकाणी ईद ए मिलादचे त्या ठिकाणी आपण लावा। राहिला दुसरा विषय, मला वाटतं 26लाच आहे ना, 26ला आपल्या सर्वांच्या तुमच्या कमिटीच्या वतीनं आपली एक मी विनंती करेन की ज्यावेळेस आपला त्या ठिकाणाहून परेड ग्राउंड वरून ज्यावेळेस जुलूसच बोलतो ना, जुलूस ज्यावेळेस निघत तर त्यावेळेस आम्हाला जे काही आमच्याकडून आपल्याला जे काही करता येईल आमच्याकडून तेवढं करण्याचा 100% प्रयत्न करू। या ठिकाणी मी आता सांगितलं, सात सरला विचारलं, निहार भाईला विचारलं, आमच्या खलील बेलदारी साहेबाला विचारलं, मामूला विचारलं, तर पोळा मारुती या ठिकाणी जे काही फराळाचा कार्यक्रम आपल्याला ठेवता येईल, मग पाण्याच्या बॉटल असतील, लाडू असतील, कचोरी असेल, जे काही आपल्याला चांगल्यात चांगलं त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल तो कार्यक्रम मला वाटते की आपण पोळा मारुतीच्या ठिकाणी ठेवून त्या ठिकाणी सगळ्याला ईद ए मिलादच्या त्या ठिकाणी आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ। मला असं वाटतं की पहिले जर आपण जर बघितलं तर थोडंसं तणावाचं वातावरण निर्माण दिसायचं, पण आता या मागच्या एका वर्षापासून जर आपण जर बघितलं तर तुम्हाला सांगतो ते सगळं काही बाजूला झालंय। सगळं काही विषय राहिला नाही तुमच्या माहितीसाठी, मुस्लिम काय हिंदू काय सगळे तुम्हाला सांगतो एकत्र येऊन त्या ठिकाणी सगळे सण आपण या ठिकाणी साजरे करूया। आपल्या मागच्या ईदच्या कार्यक्रमाच्या वेळेसही तुम्हाला सांगतो की मी कळमनुरीच्या आपल्या ईदगाह मैदानावरती त्या ठिकाणी गेलो आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी शुभेच्छा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। हिंगोलीमध्ये आमचे नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर होते, औंढ्यामध्ये तुम्हाला सांगतो की माझे दोन्ही छोटे मुलं त्या ठिकाणी मी औंढ्यामध्ये पाठवले। म्हणून या ठिकाणी आता काही असं काही राहिलं नाही, सब आपण सब जना एक है, सब जना भाई भाई है और सब जना मिल के तुम्हारे माहिती के आपण काम करेंगे, अपने हिंगोली जिले का विकास ये ठिकाण करेंगे। बाकी जे काही आणखी तुमची जी मागणी आहे ती कुणाकडे असते ती चाव्या तुम्ही सांगा ना। पाहिजे कार्यक्रम करायसाठी म्हणजे आता एक जागा दिली तरी चालते। बावनखोलीमध्ये जो जगह है वो तुम्हारा अभी अपना ही सब कुछ तुम्हारे माहिती के लिए कोई अड़चन नहीं है, तुम्हारे माहिती के लिए देने को बराबर है। जो मांगेंगे वो क्या है, अब तुम्हारे माहिती के नगराध्यक्ष अपना है, सब कुछ अपना है, तो आपने को कोई दिक्कत नहीं होगी। उसका नियर भैया वो ट्रस्ट मेरे ख्याल से सात सर ने बना दिए स्कूल का, मैंने जो शब्द दिए थे अपने उर्दू घर का, और उसके बाद में स्कूल का भी आपने बोले थे, और स्कूल का भी तुम्हारा बोला मैं ट्रस्ट बना के दो। अभी तुम्हारा में देखिए कामा बहुत होने की वजह से थोड़ा सा लेट हो रहा, लेकिन कुछ भी नहीं, जैसा जैसा होगा वैसा वैसा फटाफट कर देंगे। कल फिलहाल सर ने एक छोटी बच्ची भेजे थे, उसको मेरे ख्याल से कितने पैसे लग रहे थे मनीम भाई, 6.5 लाख रुपए लग रहे थे वो बच्ची को, लेकिन हमने तुम्हारे माहिती के लिए मुंबई भेजे और वो बच्चे का ऑपरेशन वहां पे तुम्हारे माहिती के लिए करके मेरे ख्याल से 50 भी हो गई। पूरा हॉस्पिटल में रहेंगे 1 महीना 15 दिन की बच्ची थी, बराबर है ना। और पैसे लगे क्या? कुछ भी नहीं लगा, पूरा फ्री में तुम्हारे माहिती के लिए वहां पे शिंदे साहब को बात करके वहां पे पूरा तुम्हारे माहिती के लिए वो बच्चे का इलाज भी कर दिए। तो ऐसा तुम्हारे माहिती के लिए क्या कुछ भी साथ में लेके जाने का नहीं है आदमी को, ध्यान में रखो, ऊपर वाले को मुंह बताने का है अपने को, तो अच्छा काम करके जाओ, बाकी अपने साथ में कुछ भी आने वाला नहीं है, जाने वाला कुछ भी नहीं है। इसके वास्ते और एक बार अपने ईद मिलाद के कार्यक्रम के बहुत बहुत आपको सबको शुभकामना देता हूँ। जय महाराष्ट्र।